नमस्कार मंडळी. मंडळी, लग्नघाई सुरू झालेली आहे आणि असंच एक प्रकरण घडलेले बीड जालना या ठिकाणी. लग्न जमलेलं असते, दोघांचं लग्न जमलेलं असते. मुलगी फक्त 16 ते 17 वर्षाची असते आणि मुलाचं वय जवळपास 22 वर्ष एवढं वय असते. लग्न जमलेलं असते, सोयरीक जेवणसुद्धा झालेले असतात. परंतु लग्नाच्या पूर्वीच हे जे काही 22 वर्षाचा मुलगा होता स्वप्नील, त्यांनी त्या मुलीला स्वप्नाला मागणी केली होती की शरीर सुख मला तू दे. आता आपलं लग्न झालेलं आहे आणि आता हे करायला काही हरकत नाही, असं काही बोलत होता. प्रेम प्रकरण असेल किंवा लग्न समारंभ असेल, या गोष्टी घडत असतात आणि अशीच ही सत्य घटना घडलेली आहे. या वाचण्याच्या आधी जाऊन त्या मुलाने त्या मुलीचा खून केलेला होता. नेमकं प्रकरण काय आहे, संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. कसं हे प्रकरण घडलेलं आहे आणि कशी वासना या ठिकाणी दिसत आहे त्या मुलाची, यावरची आपण थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे काही प्रकरण घडलेले खूप निंदनीय आहे. जी 16 वर्षाची मुलगी होती, तिचं नाव स्वप्नाली होतं आणि 22 वर्षाचा मुलगा जो स्वप्नील असं त्याचं नाव होतं. बीड जालना या ठिकाणची ही सत्य घटना आहे. काही दिवसापूर्वी या मुलीचं लग्न जमलं होतं. दोन्हीकडे सुद्धा साखरपुडे संपले होते. लगबग सुरू झाली होती लग्नाची आणि मोबाईलसुद्धा गिफ्ट त्या मुलीला देण्यात आला होता. आता मोबाईल दिल्यानंतर जे काही मुलगी होती ती अज्ञान होती, कारण तर 16 वर्षात कमी वर्षाचं वयातनी तिचं लग्न होत होतं आणि तिला फारसं त्या गोष्टीतलं ज्ञान नव्हतं. आणि जो मुलगा होता तो 22 वर्षाचा होता. हा सज्ञान होता आणि त्याला माहीत होतं काय करावं लागतं आणि कसं बोलावं लागते. असं काही प्रकरण सुरू झालं. एकूण बोलणं भाषण सुरू झालं. बोलणं भाषण करत असताना यामध्ये व्हॉट्सअप चॅटिंग असेल, फेसबुक चॅटिंग असेल, अशा काही प्रकरणं सुरू झाले. बोलणं भाषण करत असताना व्हिडिओ कॉलसुद्धा मोठ्या प्रमाणात झाले. व्हिडिओ कॉल करत असताना जे काही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आता मुलं असतील आणि मुली असतील, जे काही लाईव्ह पाहण्याचा प्रयत्न करतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि एके दिवशी असाच व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केलेला असताना त्या मुलीला त्या ठिकाणी तुझं काहीतरी दाखव असं त्या मुलाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि मुलगीसुद्धा नको हो, नको हो म्हणत व्हिडिओ कॉल करत जे काही आपले प्रायव्हेट पार्ट असतात ते त्या मुलांना दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि लग्न जमलेलं असल्याकारणाने कोणतीही प्रकारची भीती या दोघांमध्ये राहिलेली नव्हती. एके दिवशी साखरपुड्याचा कार्यक्रम उरकल्यानंतर काही दिवसांनी बस्त्याचा कार्यक्रम म्हणजे कपडे घेण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठरला आणि दोन्ही बाजूचे जे मुलगा आहे त्याच्याही घरचे आणि या मुलीच्याही घरचे दोघेही बाजूच्या शहरात या ठिकाणी बीड या ठिकाणी ते कपडे घेण्याकरता गेले. घेण्याकरता गेल्यानंतर घरी कोणीच नव्हतं आणि या दोघांचे व्हिडिओ कॉल जे काही बोलणं भाषण होतं त्यातून आपल्या या दोघांना सुद्धा समजलं होतं की आता कोणीही घरी नाही. आणि तो मुलगा मोबाईल देण्याच्या नादात, मोबाईल तर सुरुवातीचा दिलेलाच होता परंतु तुला एक नवीन मोबाईल देतो असं सांगून तो मुलगा त्या घरात येऊन शिरतो आणि त्या मुलीला मोबाईलवरती बोलतो की मी तुझ्याकडे येणार आहे आणि मला एक किस तरी दे असं ते बोलतो. तात्पुरतं बोलतो आणि त्या ठिकाणी तो त्या गावात येतो मोटरसायकलवरती. मोटरसायकलवर आल्यानंतर ती मुलगी त्या मुलाला चहा वगैरे देते, पाणी वगैरे देते आणि बसायला सांगते. बसायला सांगितल्यानंतर बोलणं भाषणातून जे काही शरीर संबंध आहे ते जोडण्याचा प्रयत्न त्या मुलाकडून झाला होता. तिला सांगतं की आपलं काही दिवसातच आता लग्न होणार आहे आणि तू माझी पत्नीच असणार आहे. आता पुढे काही केलं तरी आपण काही नाही, कारण तर आपलंच लग्न होणार आहे आणि शेवटी माझा तुझ्यावर अधिकार असणार आहे असं तो मुलगा सांगतो. मुलगा सांगत असताना सगळ्या काही गोष्टी होतात आणि तिथंच जे काही प्रेम प्रकरण आहे ते वाढत जाते. वासनेचा आहार त्या ठिकाणी वाढत जातो आणि नको त्या अवस्थेत त्या ठिकाणी त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होते. प्रेम प्रकरण सुरू होत असताना ती मुलगी नकार देते. नकार देत असताना जो काही मुलगा आहे तो जबरदस्ती करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. कपडे वगैरे काढण्याचा प्रयत्न करतो. अशा गोष्टी सर्व काही होतात आणि मुलगी नकार देते की अरे बाबा आपलं काही दिवसातच लग्न होणार आहे आणि शेवटी मी तुझीच आहे, मला कुठं जायचं आहे. मी जरी तुझी पत्नी आहे परंतु आता ह्या गोष्टी करणं बरोबर नाही किंवा हे लग्नाच्या आधीवर करणं बरोबर नाही असं ती नकार देते. परंतु ऐकायला तयार होत नाही आणि ते त्या ठिकाणी बळजबरी त्या मुलीवरती करतो.
बळजबरी केल्यानंतर मुलगी नाही म्हणते, परंतु तो मुलगा त्या ठिकाणी त्या मुलीचं तोंड दाबतो आणि त्या ठिकाणी तिचं लैंगिक सेशन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आणि तो करतो सुद्धा. बलात्कार त्या ठिकाणी होतो. आता करायचं काय, बलात्कार तर झालेला आहे आणि उगाच आता गोंधळ होईल. माझ्या आई-बाबाला माहीत होईल, तिच्या आई-बाबाला माहीत होईल आणि आपलं लग्न झालेलं आहे ते मोडून जाईल, असं त्याला भीती वाटते आणि नको ते त्या ठिकाणी करायचं जायचं नसते ते, परंतु त्या ठिकाणी त्या मुलीचा गळा दाबतो. गळा दाबल्यानंतर तिचा तिथं दम घुटते. दम घुटल्यानंतर तिचा जीव जातो. जीव गेल्यानंतर आता याला माहीत होते की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे, त्या मुलीचा जीव गेलेला आहे, आपण बलात्कारसुद्धा केलेला आहे, असं त्याला मनात शंका येते आणि त्या ठिकाणून तो पळ काढतो. पळ काढल्यानंतर गावारीच तो या ठिकाणचं गाव, त्या ठिकाणचं तिथं असं शहर ना शहर बदलत जातो. मुंबईच्या या ठिकाणी तो फरार जातो. फरार गेल्यानंतर जे आई वडील असतात ते गावाकडे येतात. गावाकडे आल्यानंतर हे काय झालं ते आपल्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे आणि हे कोणी केलेलं आहे तिला समजत नसते. त्या आईवडिलाला समजत नसते, परंतु आजूबाजूच्या लोकांनी त्याला पाहिलेलं असते आणि तो मुलगा तुमच्या घरी येऊन गेला असंही ते आजूबाजूचे लोक सांगतात. तर लग्न झालेला मुलगा तुमच्या घरी येऊन गेलेला आहे, जमलेला मुलगा तो घरी येऊन गेलेला आहे असं सांगतात आणि याने ते पळ काढलेला असतो. तो मुंबई या ठिकाणी काही दिवसासाठी राहायला जातो. काम शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जागेवर ते जागा बदलत कुठेतरी फरार राहण्याचा प्रयत्न करतो. एकीकडे या मुलीचा PM सुरू झाला होता आणि तिला समजते, PMमधून त्याच्या घरच्या आईवडिलाला समजते की आपल्या मुलीवर बलात्कार झालेले आहे आणि तिचा गळा दाबून त्या ठिकाणी जीव गेलेला आहे किंवा त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे असं तिला लक्षात येते PMच्या माध्यमातून सुद्धा आणि त्या ठिकाणी शोधाशोध सुरू होते. काही दिवसांनी त्या मुलाला पकडण्यात येते आणि त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई या ठिकाणी केली जाते. ज्या काही गोष्टी घडत आहे याच्यावरती आपलं ध्यान देणं गरजेचं असणार आहे. कारण तर अल्पवयीन मुलं असतील याला फारसं त्या गोष्टीचं ज्ञान नसते आणि अशा घटना घडत असतात. आणि जे काही सतर्क आहे ते आपल्याला कुठेतरी राहणं बंधनकारक आहे. मोबाईल आहे हा आपल्या कामासाठी आहे, चांगल्या कामासाठी आहे, परंतु याचा दुरुपयोग कुठेतरी होत आहे आणि जे काही मुलं-मुली असतील त्याला भान राहिलेलं नाही किंवा त्यांच्यावर ते कंट्रोल राहिलेला नाही. या कारणाने ह्या गोष्टी होत आहेत. बरेच काही मुलाचे लग्न होत नाहीत, बरेच काही मुलीचे लग्न होत नाही आणि या अभावी जे काही वासना आहे ते कुठंतरी उत्साह आणि वासना ह्या वाढत गेलेल्या आहेत. त्या कारणाने अशा गोष्टी घडत आहे. नक्कीच या व्हिडिओच्या संदर्भात एखादं सेक्सच्या माध्यमातून किंवा एखादं उत्साहित करण्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवलेला नाही, कारण तर जे काही घटना घडत आहेत त्या खूप दुर्दैवी आहेत. त्या कारणाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. नक्कीच आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या संदर्भात कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.